हिंदू जननायक लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला जिहाद्यांकडून धोका निर्माण झालाय। पडळकर यांनी संपूर्ण राज्यभर लव जिहाद, मूर्त्यांची तोडफोड, हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्यांविरोधात परखड मत व्यक्त केलं आणि लढा उभारलाय। त्यामुळे या जिहाद्यांकडून रेखी करण्यात आली आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे की पडळकर यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय, त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी। यासाठी राज्यातील समस्त हिंदू संघटना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलंय। जिहाद्यांचे अतिरेकी कारवाई करणार हे युवक त्यांच्या पाठीमागे लागले, त्यामुळे हिंदूंचा शेर आपण जपला पाहिजे असं आवाहन करण्यात आलंय। हिंदू जननायक लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या जीविताला या जिहाद्याकडून धोका निर्माण झालेला आहे। कारण ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लव जिहाद असेल, मूर्त्यांची तोडफोड असेल, हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या या जिहाद्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं परखड भूमिका मांडत असतात। या जिहाद्याकडून त्यांची रेकी करण्यात येत आहे। सातत्यानं त्यांच्या पाठीमागं वॉच ठेवण्यात येत आहे। मी सरकारला विनंती करतोय की लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या जीविताला कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो। सरकारनं तातडीनं यांना दर्जाची सुरक्षा द्यावी। आम्ही हिंदू सर्व संघटनांच्या वतीनं बुधवारी या महाराष्ट्राचे कणखर आणि संवेदनशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदन देणार आहोत। कारण गोपीचंद पडळकर साहेबांचा जीव हा महाराष्ट्रातील तमाम बहुजन व हिंदू बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। या जिहाद्यांच्या अतिरेकी कारवाई करणारे अनेक युवक त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत। त्यांच्या जीविताला कधीही धोका निर्माण होऊ शकतो। सरकारनं वेळीच दखल घ्यावी। आम्ही सर्वजण हिंदू बांधव, बहुजन बांधव देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतोय की हा हिंदूंचा शेर आपण सांभाळला पाहिजे आणि जपला पाहिजे।